नमस्कार मित्रांनो, घरात पैसा टिकत नाही, पैशाची चणचण आणि कर्जमुक्तीसाठी करा हा सोपा उपाय. श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, आज आपण अशा एका समस्येवर बोलणार आहोत, ज्याने आज घरातील प्रत्येक व्यक्ती त्रस्त आहे. अनेकदा आपण पाहतो की माणूस दिवस रात्र कष्ट करतो, रक्त आटवतो, पण महिन्याच्या शेवटी त्याच्या हातात एक रुपयाही उरत नाही. पैसा येतो खरा, पण तो आजारपण, कोर्ट कचेरी किंवा नको त्या गोष्टीवर खर्च होऊन जातो. काही लोकांच्या डोक्यावर तर कर्जाचा एवढा डोंगर वाढतो की रात्रीची झोप उडून जाते. जर तुमच्या सोबतीलाही असंच काही घडत असेल तर काळजी करू नका. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असे 5 सोपे आणि अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे, जे केल्याने तुमच्या घरातील पैशाची चणचण कायमची दूर होईल आणि कर्जातून तुमची मुक्तता होईल. चला तर मग जाणून घेऊयात कोणते आहेत ते उपाय. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि मराठी ऑल अपडेट या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील घंटीचं बटन नक्की दाबा. पहिला उपाय आहे तिजोरीचा उपाय आहे. पहिला उपाय म्हणजे काय? तुमच्या घरातील तिजोरी किंवा कपाटाला जिथे तुमचे पैसे आणि दागिने ठेवता, वास्तुशास्त्रानुसार तिजोरी ही नेहमी उत्तर किंवा पूर्व दिशेला उघडेल अशी असावी, कारण उत्तर ही कुबेराची दिशा मानली जाते. आता उपाय काय करायचा आहे ते नीट ऐका. कोणत्याही गुरुवारी किंवा शनिवारी रात्री झोपण्यापूर्वी तुमच्या तिजोरीत एक लाल रंगाचं रेशमी कापड अंतरा. त्यावर एक भीमसेनी कापूर, 2 अखंड लवंग आणि एक तांब्याचे नाणे किंवा चांदीचे नाणे ठेवा. यामुळे तिजोरीतील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि तिथे लक्ष्मीचा वास कायम राहतो. लक्षात ठेवा, तिजोरी कधीही पूर्णपणे रिकामी ठेवू नका. त्यात किमान 1 किंवा 2 रुपयाचे नाणे तरी नेहमी शिल्लक असले पाहिजे. उपाय क्रमांक 2, मुख्य दरवाजा आणि नकारात्मक ऊर्जा. मित्रांनो, दुसरा महत्त्वाचा उपाय आहे तुमच्या घराच्या मुख्य दरवाजा. आपल्या घरात येणारी कोणतीही सकारात्मक किंवा नकारात्मक ऊर्जा ही मुख्य दरवाजातूनच येत असते. जर घराचा मुख्य दरवाजा स्वच्छ असेल, तिथे अंधार असेल किंवा चपलांचा ढीग पडलेला असेल तर तिथे लक्ष्मी कधीही प्रवेश करत नाही. यासाठी दररोज सकाळी उठल्यानंतर मुख्य दरवाजा झाडून स्वच्छ करा आणि दरवाजा दोन्ही बाजूला हळद कुंकवाने स्वस्तिक काढा. शक्य असल्यास गुरुवारी पाण्याचा तांबा, थोडेसे गंगाजल, हळद मिसळून ते पाणी मुख्य दरवाजावर शिंपडा. यामुळे घरातील गरिबी दूर पळते आणि पैशाचे नवीन मार्ग मोकळे होतात. नंबर 3, आता आपण बोलूया तिसऱ्या उपायाबद्दल, जो खास कर्जमुक्तीसाठी आहे. जर तुमच्यावर खूप कर्ज झाले असेल आणि फिटण्याचे नाव घेत नसेल तर हा उपाय मंगळवारी किंवा शनिवारी करावा. तुम्हाला काय करायचं आहे? एक पिंपळाचे पान घ्या. त्या पानावर लाल चंदनाने किंवा कुंकवाने श्रीराम लिहायचं आहे आणि त्यानंतर हे पान हनुमानजीच्या चरणांशी अर्पण करायचं आहे आणि तिथे बसून ऋणमोचक मंगल स्तोत्र किंवा हनुमान चालीसचा पाठ करायचा आहे. असं सलग 11 मंगळवार केल्याने कर्ज फेडण्यासाठीचे पैशाचे स्रोत अचानक निर्माण होतात आणि डोक्यावरचा ताण हलका होतो. हा उपाय अतिशय चमत्कारिक मानला जातो. उपाय क्रमांक 4, घरातील अन्नपूर्णा आणि सवयी. चौथा उपाय आहे तुमच्या स्वयंपाकघराचा किचन. स्वयंपाकघर आणि घराचे अन्नपूर्णा केंद्रित असते. रात्री जेवण झाल्यानंतर कधीही बेसिनमध्ये खरकटी भांडी ठेवून झोपू नका. यामुळे घरात दारिद्र्य येतं. आणि 5वा उपाय म्हणजे घरातील कधीही सायंकाळच्या वेळी, सूर्यास्ताच्या वेळी झोपू नका किंवा कोणाला पैसे उधार देऊ नका. सायंकाळी घरात देवापाशी दिवा लावा आणि शुभम करोती म्हणा किंवा स्वामी समर्थांचा तारक मंत्र लावा. या छोट्या छोट्या सवयी बदलल्याने घरात पैशाची बरकत सुरू होते. स्वयंपाकघर नेहमी स्वच्छ ठेवा. मित्रांनो, हे होते ते 5 उपाय तुमच्या आयुष्यातील पैशाची तंगी दूर करू शकतात. श्रद्धेने आणि विश्वासाने हे उपाय नक्की करून पहा. स्वामी तुमच्या पाठीशी उभे राहतील. जर तुम्हाला तुमच्या पत्रिकेत काही दोष आहेत का, पैशाची अडचण येते का, हे वैयक्तिकरित्या जाणून घ्यायचे असेल तर आम्ही लवकरच एक विशेष सेवा सुरू करत आहोत. खाली दिलेल्या डिस्क्रिप्शन लिंकवर क्लिक करा आणि आमच्या व्हॉट्सॲप चॅनलला जॉईन करा. तिथे तुम्हाला रोज स्वामींचे संदेश आणि मोफत उपाय मिळतील. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा आणि आपल्या मराठी ऑल अपडेट या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. अशक्य ही शक्य करतील स्वामी.